शोभाताई त्यांच्या मुलीशी फोनवर बोलत होत्या. बोलता बोलता त्या त्यांच्या मुलीला म्हणाल्या, अगं अनघा, तू घरातलं सगळं काम का करत असतेस? तुझ्या सासूला सांग घरात कामाला बाई ठेवायला, किंवा मग घरातल्या कामात थोडीशी मदत करत जा म्हणावं. तुला एवढ्या प्रेमाने तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही वाढवलं आहे. घरात कुठल्याही कामाला हात लावून दिला नाही. आणि तुझ्या सासरचे लोक तुला घरात धुणी भांडी करायला सांगत आहेत. हे ऐकून अनघा म्हणाली, आई, आता बोलून तरी काय फायदा? ज्यावेळी तुम्ही माझं लग्न ठरवत होता त्यावेळेस तुम्ही विचार करायला हवा होता. त्यावेळी लग्न ठरवताना मी तुला बोलले पण होते की ज्या घरात आमच्यासोबत सासू सासरे राहणार नाहीत अशा घरात माझं लग्न लावून दे. पण त्यावेळी तू माझं काहीच ऐकून घेतलं नाहीस. तिची आई म्हणाली, अनघा बाळा, तू दुःखी होऊ नकोस. मी तुझ्या बाबांना तुझ्या नवऱ्याशी किंवा तुझ्या सासऱ्यांसोबत याविषयी बोलायला सांगते. आणि तरी पण तुझ्या सासूने तुला त्रास द्यायचा बंद केला नाही तर सरळ बॅग भरून माहेरी निघून ये. आता तरी ती तुझी बहिणी पण आहे, त्यामुळे तुला तुझ्या हाताने एक ग्लास पाणी घ्यायची पण गरज लागणार नाही. तेवढ्या त्यांच्या खोलीत त्यांचा मुलगा रमेश आला आणि आईला असं बोलताना ऐकून म्हणाला, हो हो आई, अजून बिघडव तुझ्या लाडक्या मुलीला. मुलीला बाळा आणि सुनेला फालतू बिनकामाची अजून काय काय म्हणून बोलत असतेस. जरा विचार कर, अशा बोलण्याने सासू सुनेचं नातं कसं घट्ट बनू शकेल. मुलाचं बोलणं ऐकून शोभाताई त्यांच्या मुलीला म्हणाल्या, अनघा, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणत त्यांनी फोन कट केला आणि मुलाला म्हणाल्या, काय रे रमेश, तुझी बायको काय कुठली महाराणी आहे का की तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला आला आहेस? रमेश म्हणाला, आता मला समजलं, घरातल्या मोठ्या माणसांना किती पण समजून सांगायचा प्रयत्न करा, पण ते समजून घ्यायला का तयार होत नाहीत. हे ऐकून शोभाताई म्हणाल्या, तुला नक्की बोलायचं तरी काय आहे? रमेश म्हणाला, तू तुझ्या मुलीचा त्रास बघून दुसऱ्यांच्या मुलीच्या त्रासाचा अंदाज लावू शकले असतीस, पण नाही. हे ऐकून त्याची आई म्हणाली, मला माहीत आहे तू हे सगळं कुणाच्या बोलण्यात येऊन मला ऐकवत आहेस. रमेश म्हणाला, आई, प्रत्येक सून चुकीची किंवा वाईट नसते. कितीतरी वेळा आपण जसा विचार करतो किंवा बोलतो तेच बरोबर असतं असं नाही. वेळेसोबत बदलणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे प्लीज आई, तू तुझी विचार करायची पद्धत बदल. आत्ताच्या सुना पहिल्या सुनांसारख्या नाहीत. तेवढ्यात रमेशचे बाबा मध्येच म्हणाले, रमेश, आता तू आम्हाला शिकवणार का की सुनेसोबत कसं वागायचं, कसं राहायचं ते? वा रमेश, अजून तुझ्या लग्नाला 6 महिने पण झाले नाहीत आणि तू आत्तापासूनच बायकोचा गुलाम बनला होय? तुझ्यापेक्षा जास्त दुनिया बघितला आहे आम्ही. रमेश म्हणाला, हो हो बाबा, मला माहीत आहे की तुम्हाला दुनियादारीचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, पण तुम्हा लोकांना जे पाहिजे आहे ते कधीच शक्य होणार नाही. शेवटी माझी बायको राधा पण एक माणूस आहे, कुठली मशीन नाही की दिवसभर नुसती कामच करत राहील. हे ऐकून शोभाताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो बघितलंत का, तुमच्या मुलाला तर फक्त त्याची बायको काम केलेली दिसत असते. तुझी आई पण दिवसभर काम करत होती, तेव्हा तर माझ्यासाठी असं कधीच बोलला नाहीस. का रे, मी काय माणूस नव्हते का? रमेश म्हणाला, काय गाई, तू कुठली गोष्ट कुठे घेऊन निघाली आहेस? अगं आई, तू जे काही केलंस त्याचा आम्ही सगळे आदर करतो, पण आता तू तुझ्या सुनेची परिस्थिती तरी समजून घे. तू तर फक्त घरातली कामं करत होतीस आणि तू राधाला नोकरीसोबत घरातली कामं पण करायला सांगत आहेस. अगं, ती दोन्ही कामं एकटी कशी सांभाळणार आहे? तिला पण थोड्या आरामाची गरज आहे ना. हे ऐकून त्याची आई म्हणाली, तिला नोकरी करायची परवानगी दिली आहे ना, मग ते आरामापेक्षा कमी आहे का? अरे, आम्हाला तर घरातून बाहेर जायची परवानगी नव्हती आणि सुनबाई शाळेत शिकवायला जाऊन कुठे ओझी उचलण्याचं काम करत असते. नटून थटून शाळेत जाऊन फक्त खुर्चीवर आरामात तर बसायचं असते तिला. सगळ्यांना माहीत आहे सरकारी नोकरी कशी असते. घरातली एवढीशी कामं करून मरत तर नाही ना तुझी नालायक बायको. रमेश म्हणाला, आई, तुला तर फक्त असलं फालतू बोलायला येतं. कसली भाषा तू तुझ्या सुनेसाठी बोलताना वापरत आहेस? तुला तुझ्या मुलीसाठी जर असले शब्द तिच्या सासूने बोलताना वापरले तर तुला कसं वाटेल? हे ऐकून त्याचे वडील म्हणाले,
अरे रमेश, बायको आल्यानंतर आता तुझ्या आईला आणि बहिणीला संस्कार पण तू शिकवणार आहेस का? आता फक्त म्हातारपणी हेच दिवस बघायचे बाकी राहिले होते. रमेश हात जोडून म्हणाला, मला समजलं, चूक झाली माझी, जे मी तुमच्या समोर बोललो, असं म्हणत तो तिथून निघून गेला. मुलगा गेल्यानंतर दोघं नवरा बायको त्यांच्या सुनेला राधाला शिव्या घालू लागली. शोभाताई म्हणाल्या, जेव्हापासून ही बाई आपल्या घरात सून बनवून आली आहे तेव्हापासून सगळ्या घराची शांती बिघडून ठेवली आहे. रमेश त्याच्या खोलीत बसून आई वडिलांचं बोलणं ऐकून हैराण होत होता आणि सासू सासऱ्यांचं बोलणं ऐकून राधाचे डोळे पाण्याने भरून आले. राधा नवऱ्याला म्हणाली, अहो, घरातले मोठे लोक असेच असतात का? असं बोलतात की घरातले मोठे म्हातारे लोक त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतो, अनुभव आणि आशीर्वादाची खाण असतात, आणि हे लोक त्यांच्या सुनेबद्दल कसले विचित्र घाणेरडे शब्द वापरत आहेत. रमेश आणि राधाचं लग्न 6 महिन्यांपूर्वी घरातल्या लोकांच्या संमतीने झालं होतं. राधा सरकारी शाळेत नोकरी करत होती, त्यामुळे तिला पगार पण खूप चांगला असणार. फक्त हेच बघून शोभाताई आणि त्यांच्या नवऱ्याने या लग्नासाठी होकार दिला होता. राधाच्या लग्नाच्या अगोदर घरातल्या कामाला बाई होती, पण तिला पण कामावरून काढून टाकलं होतं, कारण आता घरात सून आली आहे आणि घरातली सगळी कामं तीच करत जाईल, म्हणजे घरात लक्ष्मी येईल. मुलाच्या लग्नानंतर आठवड्यातच शोभाताईंनी घरातल्या सगळ्या कामातून हात काढून मोकळ्या झाल्या आणि घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी सुनेच्या एकटीच्या अंगावर टाकली. आता तर त्या किचनमध्ये पायसुद्धा ठेवत नव्हत्या, पण सुनेच्या प्रत्येक कामात चुका मात्र काढत असायच्या. सासू आणि सासरे सुनेकडून अपेक्षा करायला लागले की सुनेने घरातली सगळी कामं करून मग शाळेत नोकरी करायला जावं आणि संध्याकाळी परत आल्यावर घरातल्या कामाला लागावं. राधा हे सगळं करून खूप थकून जायची, म्हणून काही दिवसांनी ती तिच्या सासूला म्हणाली, घरात कामाला मदत करायला एखादी कामवाली लावूया. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अगं राधा, तुला कुठे घरातली सगळी कामं एकटीला करायला लागतात? अर्ध्यापेक्षा जास्त कामं तर ही मशीनच करत असते आणि फरशी तर तू उभ्या उभ्या पुसून घेतेस. हे सगळं करताना कष्ट कुठं करायला लागतं? राधा म्हणाली, पण आई, मला शाळेत नोकरी करायला येण्या जाण्यासाठी 3 तास लागतात आणि घरातली आणि नोकरी दोन्ही कामं करून मी खूप थकून जाते. शोभाताई म्हणाल्या, अगं, घरात कामं तरी कुठे जास्त असते? बघितलं तर 4 माणसांची कामं असतात आणि सरकारी शाळेत मुलांना किती शिकवतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तू तर एवढी नटून थटून कुणाला दाखवायला जातेस काय माहीत? तुला शाळेत काम थोडीच करायला लागतं, तुला तर जागेवर बसल्या बसल्या पगार हातात मिळतो. हे सगळं ऐकून बिचारी राधा गप्प बसायची. बोलणार तरी काय ती तिच्या सासूला? काही दिवसांनी राधा परत तिच्या नवऱ्याला रमेशला म्हणाली, अहो, आता मला हे सगळं सहन होत नाही. रमेश या विषयावर परत त्याच्या आई वडिलांशी बोलला तर त्याचे आई वडील म्हणाले, बघा, आले आले त्या पोरीनं याला तिच्या जाळ्यात अडकवलं, त्याला स्वतःचा गुलाम बनवून ठेवला आहे. यासाठी जन्म दिला होता का आम्ही तुला? किती नाच म्हणेल तसा तू नाचशील. तुझ्या बायकोला तर 4 माणसांचं काम पण होत नाही. मी तर एकटी कितीतरी लोकांचं काम करत होते, पण सासू सासऱ्यांच्या समोर काही जाऊन बोलायची हिंमत होत नसायची. पण या बेशरमला बघा, घरी आल्या आल्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांच्या विरोधात केलं आहे आणि हा नालायक पण स्वतःच्या आई वडिलांसमोर येऊन बायकोची बाजू घेऊन बोलत उभा आहे. त्यांचं मनाला लागणारं बोलणं ऐकून रमेश फक्त एवढंच म्हणाला, आता इथून पुढे जे काही करायचं आहे ते मी माझ्या मर्जीने करणार. मग काही दिवसांनी त्याने त्याच्या आईला न विचारता घरातल्या कामासाठी एक कामवाली लावली. त्यानंतर तर घरात भूकंपच आला. एक दिवस रमेश घरात नव्हता. शोभाताई कामवाल्या बाईला बोलायला सुरुवात केली. ते बघून राधा म्हणाली, आई, मी या मावशींना माझी मदत करण्यासाठी लावलं आहे आणि त्यांचा पगार पण मीच देणार आहे. तिची सासू म्हणाली, मी कामवाली बाई घरात लावायला नकार दिला होता ना, मग का लावली? असं म्हणत त्यांनी त्या मावशींना कामावरून काढून टाकलं. राधा रागा चिडून तिच्या खोलीत जाऊन बसली.
तिचा सासरा म्हणाला, ही एकटी पैसेवाली आहे का? आम्ही सगळे भिकारी आहोत का की घरात एक कामवाली पण लावू शकत नाही? तिची सासू म्हणाली, तुम्ही बघितलं आहे ना ती घरात काय काम करत असते. आम्हाला काही खरेदी केलं आहे का? अगं, तुझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या खूप बायका बघितल्या आहेत. आमच्या घरात कामवाली बाई काम करणार नाही म्हणजे अजिबात नाही. समजलं का तुला? आमच्या घरातलं काम घरातल्या सुनेलाच करायला लागणार. लक्षात ठेव, घरची सून आहे, मग या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या आहेत. शेवटी आम्ही तुला लग्न करून या घरात कशासाठी घेऊन आलो आहोत? तिची सासू सासरे बाहेर हॉलमध्ये बसून तिला सुनावत होते. खोलीत बसलेली राधा रागात बाहेर आली आणि म्हणाली, आई, याचा अर्थ तुम्हाला घरात सून नाही तर कामवाली पाहिजे होती. शी, किती घाण विचार आहेत तुम्हा लोकांचे. असा विचार तर मी कधीच केला नव्हता. काही दिवसांनी रमेशला एका नातेवाईकाचा फोन आला. तो म्हणाला, रमेश, आम्ही सगळं काय ऐकत आहोत? तुझी बायको घरातल्या कुठल्याच कामाला हात लावत नाही आणि रोज नटून थटून शाळेत जात असते. तुझी आई तर बोलत होती की तुझ्या बायकोचे लक्षण काही ठीक वाटत नाही. अरे, हे सगळं खरं आहे का? रमेशने रागात फोन ठेवून दिला आणि राधापासून काहीच लपवलं नाही. तो म्हणाला, मला तर कळतच नाही की लोकांना कसं समजावून सांगावं. घरातले मोठे लोक जर समजून घ्यायचं नावच घेत नसतील तर काय करायचं? असं म्हणत त्याने डोक्याला हात लावला. काही दिवसांनी राधाची तब्येत बिघडली होती म्हणून ती जरा सकाळी उशिरा उठली. ते बघून तिची सासू म्हणाली, ही तर अशी नाटक करत आहे की तिचं नाटक बघून आम्ही घरात कामवाली बाई लावू, पण काही झालं तरी या घरात कामवाली बाई येणार नाही. रमेश म्हणाला, आई, राधाची तब्येत खरंच बिघडली आहे. ती नाटक करत नाही. तिला सकाळपासून उलटे होत आहेत. आई, तुला खरंच दिसत नाही का? तू न बघण्याचं नाटक करत आहेस. राधाच्या जागेवर जर तुझी स्वतःची मुलगी असती तर तू तिला अशीच बोलली असतीस का? त्याची आई म्हणाली, माझ्या मुलीची तुलना तुझ्या बायकोसोबत अजिबात करायची नाही आणि मला अशा बायकांचं चरित्र चांगलंच माहीत आहे. हे सगळं नाटक करत आहेत. त्या दिवशी राधाने शाळेतून सुट्टी घेतली आणि रमेशसोबत डॉक्टरांकडे गेली. ते लोक घरी परत आलेले बघून शोभाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, झालं का मनाचं समाधान पैसे खर्च करून? डॉक्टर पण हेच बोलले ना की हे सगळं नाटक करत आहे. सगळं काम न करण्याची निमित्त आहे तिची. रमेश म्हणाला, आई, असं काहीच नाही. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. हे ऐकून त्याचे बाबा म्हणाले, अरे वा, म्हणजे आता तू तुझ्या आईबापाला घरातले नोकर बनवले आहेस. आम्ही दोघं आहोत घरातली कामं करायला आणि तू बस या बाईची सेवा करत. हे सगळं ऐकून आज रमेशची सहनशक्ती संपली. तो रागात म्हणाला, बाबा, खूप झालं. आता मी तुम्हा दोघांना समजून सांगून थकलो आहे, पण आता मी माझ्या बायकोचा अपमान अजिबात सहन करणार नाही. 2 दिवसांनी राधाची तब्येत जरा ठीक झाली. लगेच रमेशने एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि ते दोघं त्या नवीन घरात शिफ्ट झाले. आता तर शोभाताई आणि त्यांचा नवरा सगळ्यांना म्हणायचे की माहीत नाही कसली नीच घरातली मुलगी सून म्हणून घेऊन आलो आहोत की आमच्या मुलाला आमच्यापासून लांब घेऊन गेली. आमचा मुलगा पण तिच्या तालावर नाचायला लागला आहे. ऐकणारे सगळे असेच म्हणायचे की खरंच बोलत आहात तुम्ही. नाहीतर कुठला मुलगा त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना असं या वयात सोडून एकटा वेगळा राहायला गेला असता. एक दिवस रमेशला त्याच्या वडिलांचा मित्र भेटला. त्यांनी त्याला विचारलं तेव्हा रमेश त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाला, काका, ते माझे म्हातारे आईवडील आहेत आणि तुमच्या सगळ्यांची सहानुभूती त्या दोघांनाच मिळणार ना. पण कधी कुणी याबद्दल विचार केला आहे का की आम्ही दोघं त्यांना सोडून वेगळं का राहायला लागलो आहोत? अहो काका, जर तुमच्या बायकोबद्दल किंवा तुमच्या सुनेबद्दल कोणी अभद्र शब्द बोलले तर तुम्हाला अशा लोकांसोबत राहणं आवडेल का? त्या लोकांनी जाणून बुजून स्वतःच्या हाताने स्वतःचं म्हातारपण खराब करून घेतलं आहे. स्वतःच्या मुलीला मान सन्मान देतात आणि सुनेबद्दल अभद्र शब्द बोलत असतात. अशा बोलण्याने नाती बनतील का? मला माफ करा.
तरी ते दोघे माझे आईवडील आहेत, पण मी अशा लोकांसोबत माझी येणारी पिढी नाही ठेवू शकत. आज खरं सत्य एकाला समजलं, मग सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं. तेव्हा लोक म्हणायला लागले की काही म्हातारे लोक असेच असतात, जे स्वतःचं म्हातारपण स्वतःच्या हाताने खराब करून घेतात, कारण ते लोक काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. आज शोभाताई आणि त्यांच्या नवऱ्याबद्दल पण सगळे लोक असंच बोलत होते की त्यांनी स्वतःचं म्हातारपण स्वतःच्या हाताने खराब करून घेतलं आहे.